मम्मी काय बनवते आज? आज वय आज डाळ मखनी डाळ ढोकळी काय म्हणतात काय की बाय मला त्याचं नाव नाही माहिती. डाळ मखनी पण अशी नसते, डाळ ढोकळे पण अशी नसते मम्मी. अगं मक्याचं पीठ आणि थोडासा रवा ते मिक्स करून पीठ मळून ते उकळून घ्यायचं, त्याला काय म्हणतात अच्छा काय माहिती. रेसिपी व्हिडिओ बघितला ना, मला कमेंट मध्ये नक्की सांगायला काय म्हणते. हा, जर तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा, आम्हाला नाव नाही माहिती. संभाजीनगर आहे का त्या भागात जास्त खातात त्याला. अच्छा, आम्ही आमच्या नवऱ्याच्या मामाकडे गेलतो ना, तेव्हा मामीने आम्हाला बनवून चाललं होतं ते. अच्छा, आज माझ्या लक्षात आलं की आज मी बनवतेच म्हणून. पण आम्हाला नावच नाही माहिती, तर तुम्ही कमेंट करून सांगा ज्यांना माहिती असेल. ते काय घेतलं आता? हे मकाचं पीठ घेतलंय. मका पीठ, रवा आणि एवढा रवा घेतलाय. याच्यात थोडस मीठ टाकणार आहे. इकडे डाळ शिजायला टाकली, डाळ पण शिजली. कोणती डाळ होती? तुरीची डाळ आहे. फोडणी देणार आहे आता नंतर. याला डाळी सोबत खातात म्हणून डाळ बनवली. आता हे रवा आणि मकाचं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि याला मळायचं, जसं आपण चपातीचं पीठ भाकरीचं पीठ मळतो तसं. आणि ते उकळायसाठी मी तर पाणी ठेवलंय 2-4 तांबे. लय चांगलं लागत आहे डाळी बरोबर. याला उकळायचं असे गोळे करून आणि तेलात तळून काढायचं कापून. हे असं मळून घ्यायचं पीठ मस्त नरम. लय पातळ बी नाही आणि लय घट बी नाही. बघा असं. आता पाण्याला उकळी येऊपर्यंत गोळे बनवून घेते आणि त्या पाण्यात बी थोडस मीठ टाकून घ्यायचं. असे एवढे गोळे बनवून घ्यायचे आणि याला उकळून घ्यायचं. एवढे मोठे? हे उकडायला उकडतात ना, मग मोठे जरी असले तरी असे गोळे करून घ्यायचे. सगळे गोळे करून झाले ते आता. पाण्याला उकळी फुटल्या टाकते, झाकून ठेवते म्हणजे मग लवकर उकळी येईल. तर असे खळखळून उकळी फोडायची पाण्याला. थोडीशी तेलाची धार टाकायची आणि हे गोळे याच्यामध्ये सोडून द्यायचे. चांगले 15-20 मिनिटं उकडून घ्यायची. आतपर्यंत म्हणजे आतपर्यंत असे उकडतील असे. आता 15-20 मिनिटं उकडून घ्यायचे. आता झाकून ठेवते फुल गॅस. हा, बघा कसं झालंय. शिजलेत आता हे. चाकू टाकून बघायचं. 20-25 मिनिटं झाले तर आता याला काढून ठेवते. थोडे डाळीला फोडणी देते तोपर्यंत मग गार होते. हे याला कापायचंय आणि तेलात तळायचं. पवार गेले वाटतं बाहेर ते. बघा मस्त पैकी झालेले. आता डाळीला फोडणी द्यायची. आता डाळीला फोडणी द्यायची.
छोटासा कांदा कापून घेते, लसूण घेतलाय, 2-4 हिरव्या मिरच्या, 1 टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता, एक कांदा कापून घेते. त्याच्यामध्ये फोडणी करतो आपण, तेल टाकून. हा, पहिली मोहरी टाकून घेते. मोहरी फुटल्यावर जिरे टाकायचे. लसूण टाकते. कांदा टाकून घेते. मिरच्या टाकून घेते आणि कढीपत्ता टाकते. कोथिंबीर टाकून घेते. टमाटर टाकते. त्यावर हळद टाकते आणि लाल तिखट टाकते 2 चमच. फोडणी मस्त झाली. आता टाकून द्या. कशी मस्त डाळ झाली. डाळ पत्ता करून घ्यायची. पातळच असली, पातळ जरी असली तर ती गार झाली का गड बनवती. मग ठीक आहे. आता ते गोळे बनले तळायसाठी तेल टाकून गरम करून घेते. मस्त शिजले तर फॅन खाली गार बघा मी गार व्हायला करून घेते. गार करायचं, हाताला पोळत नाही तर अशी कापायची. आतपर्यंत उकडले असे मस्त उकडून द्यायचे. अशी कापायची आणि एवढंच कापायची तळायसाठी. 4 भांगा करायचा त्याखाली. बघा हे असं सगळं कापून घ्यायचं. एका गोळ्याचे 4 फोडी करायच्या खाली. एका गोळ्याच्या 8 झाल्या मम्मी. अर्धे याच्यात 4. तेल झालं का गरम आपलं? त्यानं बघते तेल गरम करायला ठेवलंय आम्ही. तेलात सोडून घ्यायचं. चिटकणार नाही का मम्मी? अशा लाल जरीत होस तर तळून काढायच्या. तसंच तळायच्या लाल. तर बाकीचं पण फ्राय करून घेऊ. सगळे असे तळून घ्यायचे. हे बघा असं मामी नव्हतं बनिलं. मी याच्या आधी पण बनिलं होतं, पण याचं नावच विसरून गेले काय बोलते. चांगलं एक नाव की गुजराती डिश आहे. डाळीसोबत खायचं. रे बाय
जाम होतो भात. हे बघा आता सगळं फ्राय करून झालंय. लय भारी लागते. आम्ही एक खाऊन बघितलंय, एक नंबर लागा लागला. कढई साईडला. तुला भात करायचा तुला काय केलंय तिचं नावच ठेवलं. डाळ बट्टी डाळ बट्टी. थोडं थोडं बस का? लागलं परत घे. पहिले ती भट्टी टाकून द्या नंतर डाळ टाकून द्या. एक यात डाळ भट्टी डाळ एक बार खातात तर बार बार खातात. पहिले थोडं कमी. छान लागत आहे लई. अरे मग कमी कमी खाऊ ना मग. डाळ घालून दे ना, मसाला करायचा. सगळ्यांची टाक डाळ अशी. मस्त घट्ट आहे राहते. भारी. बस. तू चिकन शिकते काय तेच बोलते. काय ते बोलतात औरंगाबादला खाल्लं नव्हतं मामीच्या हातचं. मक्याच्या पिठाला हा याच्यामध्ये दुसरी बी डाळ मिक्स करत का काय म्हणा. रवा. लिंबू पाहिजे का त्यात? हा ना, लिंबू मस्त लागत आहे आंबट. पाहिजे आंबा का मग आज काकडी ते नाही काय कोणीच नाही घेतली. चांगलं नाही लागत. मस्त लागत आहे. नाही आलं तर कुठं ना आता करते मी. इकडच्या रूमची फिटिंग चालू केली बाप्पा. आपलं गेलं बाजार आहे ते शिजायला भेटेल समजा हे गेलं ती गेलं पलीकडे ठीक आहे का ते बाकी काय चौथ्या तरी चालू होईल रे.